अध्यक्ष महोदय, यावर्षी मे महिन्यामध्ये प्रचंड पाऊस झाला आणि त्यानंतरच्या काळामध्ये देखील जून महिना जेव्हा सुरू झाला तेव्हा 16 जूनला मुंबई शहरामध्ये जी अतिवृष्टी झाली त्या अतिवृष्टीमध्ये मालाड पूर्व दिंडोशी येथील शिवशाही पुनर्वसन प्रकल्प वसाहतीतील इमारत क्रमांक 30 आणि 33च्या शांतिदूत कॉपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी येथील इमारती लगत असलेली संरक्षक भिंत कोसळली। अध्यक्ष महोदय, ही भिंत कोसळल्यानंतर त्या ठिकाणी आपण आपत्कालीन व्यवस्था मुंबई महानगरपालिकेची जी आहे त्यांना पाठवलं। भिंत जी पडली होती त्याचं डेब्रिज काढलं, अर्धवट तिथे पडलं, पण ती पूर्ण भिंत जी आहे ती कधीही पडू शकते आणि तिथे मनुष्यहानी होऊ शकते, वित्तहानी होऊ शकते। अध्यक्ष महोदय, मी लोकप्रतिनिधी म्हणून 17 जूनला जिल्हाधिकारी महोदयांना पत्र दिलं आहे। माननीय जिल्हाधिकारी महोदयांनी तात्काळ त्याच्यावरती प्रभागात चौकशी करून त्याचा अहवाल मागवण्याचं काम केलं आहे। पण अध्यक्ष महोदय, हा अहवाल येऊन चालणार नाही, तर DPDCकडनं जिल्हाधिकाऱ्यांना अधिकार देऊन अशा ज्या पडलेल्या भिंती आहेत त्या तात्काळ त्या ठिकाणी बांधण्याच्या दृष्टीने निधी त्या ठिकाणी वितरित करून काम करण्याच्या दृष्टीने सूचना देणं हे गरजेचं आहे। आणि म्हणून मला असं वाटतं अध्यक्ष महोदय, माननीय मुख्यमंत्री महोदय त्या ठिकाणी सभागृहामध्ये आहेत, शासनाने याची दखल घ्यावी आणि तात्काळ ही जी भिंत पडलेली आहे ती बांधण्यासाठी निधी उपलब्ध करून त्या ठिकाणी काम सुरू करावं, जेणेकरून भविष्यामध्ये येणाऱ्या काळामध्ये त्या ठिकाणी मनुष्यहानी किंवा वित्तहानी होणार नाही याची दखल शासनाने घ्यावी, अशी मी औचित्याच्या मुद्द्याद्वारे या ठिकाणी मागणी करतो।